ओम श्री मार्तंड भैरवाय नमः। आजचा हा अध्याय मनशांती, संकट निवारण आणि दैवी संरक्षण देणारा अत्यंत शक्तिशाली अध्याय आहे. ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये सतत ताण, भीती, वाईट स्वप्न, नकारात्मकता ऊर्जा जाणवते, त्यांच्यासाठी मार्तंड विजय ग्रंथातील अध्याय 35 हा दिव्य कवच आहे. डोळे मिटा, मन शांत करा आणि संपूर्ण श्रद्धेने हा पवित्र अध्याय ऐका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरवे नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः. जय जय मनी मल्लांतका, जय जय मुनी तापशामका, जय जयाजी भक्त संरक्षका, माणसावरा परेशा. या अध्यायी प्रश्न निश्चिती, श्री मार्तंड खड्गाची उत्पत्ती आणि अष्टविधा भक्ती, मुंडन तीर्थ श्राद्ध उपवास जाणीजे, अश्विन मासी शनिवार जागर, भक्तास अष्टभोग देणार, ऐसे 5 प्रश्न सुंदर यथाक्रमे निवेदून ही कथा भारती सुरस, जन्मे न पुसे वैश्यम पास नास, हे खडग दारुण विशेष, रुद्रे कैसे दिधले, वंश पायन सांगे रायासी, म्हणे श्रवण करी तपोराशी, शिवे खडग दिधले अश्वत्थ थाम्यासी, त्याचे कारण श्रवण करी, कुरुक्षेत्री संपूर्ण कौरव निमाले, अश्वत्थामा कृपाचार्य उरले, ते दोघे जेथे दुर्योधन धरणी पडले तेथे आले शोधित, निशी क्रमिली एक याम पाही, दुर्योधनाचे प्राण होती व्याकुळ सर्वही, ते पाहून दोघे वीरमही रुदन करीत पडले, दुर्योधन मूर्छा सावरून दोघांसी करी मंद भाषण, म्हणे रे आता न करावे रुदन, श्रम करणे व्यर्थ असे, आता माझे प्राण कासावीस होती, तुम्ही आले ती मज प्रती, तरी प्रिय बोला निश्चिती, होणार बळीवंत झाले असे, तेव्हा अश्वत्थामा बोले आवेशी करून, म्हणे राया तुझे शत्रुस्व कुळेसे वधीन, 5 पांडवांची शिरे कापून तुझे चरणी अर्पीन मी, ऐकोनी दुर्योधन हर्ष पावला, म्हणे रे अश्वत्थामा भला भला, जोवर माझा प्राण उरला तोवर कधी दयाळा, म्हणे या समयी तू सेनापती, म्हणून 3 मुष्टी मृत्तिका टाकी वरुती, कृपाचार्य हेची सैन्य निश्चिती, ग्रहण करोनी कार्य सिद्धी कीजे, तेव्हा अश्वत्थामा आवेश करून सर्व कृपाचार्य घेऊन, जेथे उतरले पांडव सैन्य तेथे पातले दोघेही, सैन्य व्यूह अति दुर्धर, द्वारी रक्षक त्रिपुरहर, अति भयानक शरीर, पाहता कंप सुटे महावीरा, अश्वत्थामा शिवास पाहून साष्टांग घाली लोटांगण, हात जोडून करी स्तवन, परम भक्ती करोनी, जय जय त्रिपुर विध्वंसका, जय जय अंधसूर नाशका, जय जय मदन दाहका, उमावरा दयाघना, ऐसे अनेक स्तवने करून तोषवला मोडानी रमन, शिव प्रसन्न होऊन म्हणे इच्छित वर मागे काम, अश्वत्थामा म्हणे उमापती, पांडव मारावयाची खंती, हेची मागणे पशुपती, तुझी इच्छा मज नसे, शिव म्हणे रे एक वचन, या सैन्यात असली या पंडुनंदन, तरी तुझे हाते पावती मरण, हे काळ खडक घेईन का, हे काळ खडक परम दारुण, विश्व संहारक असे जाण, तुझे सवने संतोषून खडक तुझला दिधला असे, तरी आपुले कार्य करून खडक देई सत्वर आणून, न देता पावशील विघ्न निश्चयसी जाणीजे, अश्वत्थामा खडक घेई करी, म्हणे जय जय त्रिपुरारी, निद्रास्त्र घालून सैन्यावरी, पुरुष मात्र वधितसे, पांडव सैन्य रिघे द्रोण नंदन, तव निद्रिस होते द्रौपदी नंदन, तैसे पांडव तैसेच पुत्र सलक्षण, पाहता दुजे न दिसती, द्रौणी वीरश्री करून पांडव म्हणले दिले 5 जण, 5 मस्तके घेऊनी दुर्योधन सानिध्य पातला, अश्वत्थामा हर्ष संपन्न, म्हणे राया तुझे शत्रू टाकेले वधून, त्यांची मस्तके कापून तुझे चरणापाशी ठेविली, दुर्योधन हर्ष पावला बहुत, शिरे पायाखाली रगडीत, तव शिरे कोमळ बहुत, चूर्ण झाली क्षण मात्रे, राव म्हणे रे वंशय केला, पांडवांची शिरे नव्हेत गमले मला, ऐसे बोलून प्राण सोडिला, हर्ष विषादे करोनिया, ते काळ खडग शिवास कैसे प्राप्त झाले, ते भीष्मास धर्मराये विचारले, ते गंगात मजे निरोपिले, पंडुपुत्रास ते समयी, पूर्वी दैत्य संपूर्ण, यवन कुळी घेऊन जन्म, सकळ जगती पिडून, गायी ब्राह्मण पिडेले, पाप झाले विशेष दान, म्हणून इंद्रादी देव संपूर्ण, ब्रह्मदेवास गेले शरण, हा भूत होऊनिया, विधाता वदेव इंद्रासी,
कोणी गांजिले रे तुम्हासी इंद्रादी देव स्तवनासी करीते झाले धात्याच्या म्हणती कमलोद्भवा जनका यवनकुळी दैत्य जन्मले भूलू का गायी ब्राह्मण नाश केला पाहे का यज्ञ याग विध्वंसले एको निविरींची विस्मय करी म्हणे रे दैत्य परम दुराचारी याचा वध केला तरी प्रजा सुख पावेल मग विधी देवांची आज्ञा करी त्वरित जावे हिमालय शिखरी यज्ञ मी करील निर्धारी स्थळ विस्तीर्ण तुम्ही करा इंद्रादी देवी आज्ञा वंदिली शिरी त्वरित गेल्या हिमालय शिखरी शतयोजने स्थळ कळाकुसरी निर्मित झाले देव सर्व तेथे ब्रह्मदेव येऊन याग केला संवत्सर 3 पूर्णाहुती होता शब्द कडकडून आकाशात उठलासे वाटे आकाश खचून पडले किंवा भूलोक हलू लागले सर्वांनी झाकिले डोळे भयकंप सुटलासे एक याम पर्यंत पाही बधीर झाली सर्व मही न सुचे कोणास काही निश्चेष्टित पडले भूतळी तो शब्द शंपावला ब्रह्मदेव सावध होऊन बैसला तेज फेकून गेले ते वेळा परमाश्चर्य करते सर्वांची तव निकट पातला पाकशासन तव खडक देखिले दारुण ब्रह्मदेवा सांगे वर्तमान परमहर्ष करो निया विधीने खडक घेतले करी म्हणे रे हे खडक विश्व संहारी काळ खडक नाव ठेविले ते उसरी देवास आनंद बहु झाला विरिचेने खडक घेऊन रुद्रास दिले आदरे करून म्हणे दैत्य जाती येवन त्याचा संहार त्वरित करी रुद्रेमलेच संहारले संपूर्ण त्याची खडगे दक्ष पावला निधन वीरभद्र विजयी होऊन शिव निकट पातला मातंड अवतार झाला तेव्हा काळ खडक शिवधरी तेव्हा दैत्यांचा संहार व्हावा म्हणून इच्छा उपजली हे खडगाचे आख्यान श्रवण करविले यथामती करून आता एका अष्टविध भक्तीचे आख्यान श्रवणे पातके भस्म होती प्रथम देवी भक्ती जाण दुसरी मानुषी प्रमाण तिसरी राक्षसी करून तुष्टविती स्वामींसी चौथी पिशाची भक्ती पाचवी पाही आसुर भक्ती सहावी कौमारी भक्ती सातवी योगिनी जाणीचे आठवी राजसी भक्ती नववी सात्विकी भक्ती यांचे निरूपण जयाद्री महात्मी सांगितले असे अनुक्रमे दैवी भक्तीचे लक्षण मंत्र जपे पावती सिद्धी जाण वरकड न करती साधन खटपटी बहु एकम या योगे करून शिवलोकी संपूर्ण भोग पावती जाणे की शिव निकट सर्वदा की वस्ती निरंतर मानुषी भक्तीचे लक्षण नररूपी प्रतिमा करून पूजिती भाव धरून परमानंदे करोनिया तो इह लोकी सकळ भोग भोगून अंती पावती कैलास भुवन स्वरूपतम मुक्ती पावे जाण शिवास प्रिय बहु असे तृतीय राक्षसी भक्ती पशुवत करुनी गळा लागती तीरजन्नी टोचून घेती परम आवेशी करोनिया या भक्ताकडून सुख संपन्न इहलोकी होती नरजान अंती शिवलोकी जाऊन आश्चर्यभूत अवलोकिती चौथे भक्तीचे लक्षण अंगी आवेश आणूनी उपजीवन करती तेस लोकतेस राहून आश्चर्यनयनी अवलोकी जे जैसी राक्षसी तैसीचा आसुरी सलोक तेजसे वसती निर्धारी आश्चर्य पाहती दृष्टी गोचरी भोग प्राप्त कदा न होय कौमारी भक्ती करून पूजने संतोष अंतकरण ते नरशिव सभेस बैसोन परमानंद पावती योगिनी भक्ती करून मानसी सादृश्य मूर्ती आणून ध्यान धारणा करून पूजिती क्रमे स्वामींसी ते नर इहलोकी सुख पावती अंती शिव सानिध्य वसती सकळ भोग पावती शिव सभेस जाणीजे या राजसी भक्तीकडून राज्योपचारे पूजिती जन इहलोकी सुख भोगून अंती वस्ती शिव निकटी सात्विकी भक्तीचे लक्षण मिष्टान्न अर्पिती आदरे करून मातंड स्वरूपी ब्राह्मण कल्पोनी अन्नदान करीती या नवविधा भक्ती संक्षेपे करून निवेदल्या जयाद्री महात्म्यावरून अन्य क्षेत्री श्राद्ध तीर्थ उपवास मुंडन हे सर्वत्र असे जाणीजे हे स्वामींची राजधानी जय अभिधान त्रिभुवनी विख्यात असे सर्वजनी येथे तीर्थ श्राद्ध उपवास मुंडन नसे सर्व मंगलांचे वस्तीस्थान जयाद्री वसे म्हाळसा रमन या क्षेत्री सदा आनंद घन वर्षत असे निरंतर अश्विन मास परम नागर या मासी येती शनिवार ते दिवशी करावा निराहार परम भक्ती करोनिया शनिवार रात्रीस पूजा मिळवावी बहु सायास महात्मे या मंत्रे दुग्धाभिषेक करावे प्रीती करोनिया नाना पक्वान्ने करून नैवेद्य समर्पावा यज्ञ करून नाना वाद्य गीत नृत्य करून तोषवावे स्वामींसी
अनेक कौतुके करावी, हास्य विनोदी निशिक रमावी, रविवारी ब्राह्मणांचं उत्तम अन्न घालावी, परम श्रद्धा होऊ नियम. ऐसे 4 शनिवार आनंद करती जागर, 5वा येता शनिवार तैसाच करावा. या व्रताचे महिमान म्हासा सांगे विधीत लिया लागून, अपार संपदा पाऊन अंती वसे शिवलोकी. भक्तांस अष्टभोग प्राप्त होती, ते सांगेन यथामती. दिव्य मंदिर राहावया प्रती, श्री मल्हारी देत असे. दिव्य अन्न भक्षावयासी, दिव्य गंधे लेपनासी, दिव्य वस्त्रे परिधानासी, श्री मल्हारी देत असे. दिव्य सुवर्ण रत्नादी अलंकार, दिव्य श्री मनोहर त्रयोदश गुणी तांबूल सुंदर, श्री मल्हारी कृपे प्राप्त होय. दिव्य पुष्पांचे हार सुवासिक, ऐसे अष्टभोग देई म्हाळसा नायक. याहून राज्य संपत्ती द्रव्याधिक, श्री म्हाळसावर देत असे. ऐसा भक्तीचा भुकेला, नेने भक्तांच्या जाती कुळा. अंतरीचा पाहून कळवळा, भक्ता स्वाधीन होत असे. जो अनंत ब्रह्मांड नायक, भक्त तारक नाम धारक. भक्ता स्वाधीन होऊन कौतुक, आलिया स्वलीला करीत असे. भंडारची मुठभर वाहती, ते सकळ ऐश्वर्य पावती. अंती कैलासी जाती, अनंत सुख भोगती. श्री मल्हार उपासनेची पुण्यकीर्ती, सहस्र मुखे न करावी गंती. मग मनुष्याची काय शक्ती, यथामती वर्णावया. ज्यावर श्री मल्हारी कृपा करील, तोची भक्तीस तत्पर होईल. अभाग्यास कैसे लाभेल, वायसास अमृत फळे जैसे. अनंत जन्मीचे पुण्य गाठी, तरी श्री मल्हारी भक्ती उपजे पोटी. हे म्हाळसा कृपा दृष्टी, विधातियास सांगितसे. श्रीमद बाजी चरणारविंदी भ्रमर, लक्ष्मी नारायणाचा कुमर. अभिधानसे गंगाधर उपनाम कमळाकर जाणीचे. स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ सम्मत मल्हारी महात्म्य. सदा परिसोत प्रेमळ भक्त, 35वा अध्याय गोड हा. श्री म्हाळसा कांतार्पणमस्तु. हा अध्याय ऐकल्याबद्दल धन्यवाद. भैरवनाथांची कृपा आपल्या जीवनामध्ये भीती, संकटे आणि नकारात्मकता रोग दूर करोत घरामध्ये शांती, समाधान आणि आनंद नांदो. हा अध्याय आपल्या प्रियजनांपर्यंत जरूर पोहोचवा. चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय भैरवनाथ असे जरूर लिहा. जय मार्तंड, जय भैरवनाथ.